नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर कविता तातेड, इतिहास विभाग प्रमुख, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. BA प्रथम वर्ष प्रथम सत्र भारताचा इतिहास याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. या अभ्यासक्रमामध्ये प्राचीन भारतीय इतिहासातील सुवर्णयुग, गुप्त साम्राज्य किंवा गुप्त युग या अनुषंगाने काही मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. इसवी सन 3रे शतक ते इसवी सन 6वे शतक या कालखंडात गुप्त शासकांनी भारतात बलशाली विशाल साम्राज्य निर्माण करून विदेशी आक्रमणांपासून गुप्त साम्राज्य सुरक्षित केले. त्यामुळे भारतात राजकीय एकीकरण घडून आले आणि आर्थिक समृद्धता निर्माण झाली. गुप्त शासकांच्या उदारमतवादी शासकीय धोरणाबरोबर कला, साहित्य, सांस्कृतिक प्रगतीला चालना देण्याच्या शासकांच्या प्रवृत्तीमुळे देशात सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती झाली आणि या प्रगतीच्या अनुषंगाने गुप्त साम्राज्याच्या कालखंडाला सुवर्णयुग असे नाव मिळाले. विद्यार्थी मैत्रिणींनो, सुवर्णयुग म्हणजे असे युग की ज्यामध्ये सोन्याप्रमाणे तेजस्वी अशा प्रकारचे परिवर्तन होते आणि हे परिवर्तन सर्वव्यापी असते. राजकीय एकीकरण, सामाजिक सहिष्णुता, आर्थिक समृद्धता, कला व सांस्कृतिक प्रगती या सर्व क्षेत्रात गुप्त शासकांनी प्रगतीचा परमोच्च शिखर गाठलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे सुवर्णयुग कसे निर्माण झाले हे बघण्यासाठी गुप्तकालीन प्रशासनाची, गुप्तकालीन राजकीय जीवनाची थोडक्यात माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते. चंद्रगुप्त प्रथम याला गुप्त साम्राज्याचा वास्तविक संस्थापक मानतात. गुप्त राजा घटोत्कच याचा चंद्रगुप्त प्रथम हा मुलगा होता. त्याने साम्राज्य विस्तार करताना नवीन गुप्त संवंत सुरू केले आणि साम्राज्याच्या विस्तारासाठी अनेक राज्यांशी वैवाहिक व मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून राज्याला सुरक्षितता मिळवून दिली. त्याचा उत्तराधिकारी समुद्रगुप्त याचा उल्लेख भारतीय इतिहासात भारताचा प्रभावशाली सम्राट, विजेत्याच्या रूपात नेपोलियनसारखा महान, धार्मिक सहिष्णुतेत अशोक सम्राटासारखा समकक्ष महान साम्राज्य निर्माता, पराक्रमी, यशस्वी, प्रतिभाशाली अशा प्रकारचा उल्लेख मिळतो. बालपणापासून समुद्रगुप्ताला युद्ध व शास्त्राचे शिक्षण देण्यात आले होते. समुद्रगुप्ताचा पराक्रम, युद्धकला व राज्यकारभाराविषयीचे ज्ञान बघता चंद्रगुप्ताने त्याला आपला वारसदार घोषित केले आणि समुद्रगुप्ताने आपल्या कार्यकर्तृत्वाने आपण योग्य शासक असल्याचे सिद्ध केले. विशेषतः समुद्रगुप्ताचे साम्राज्य विस्ताराचे धोरण गुप्त कालखंडाला सुवर्णयुगाकडे नेणारे ठरले. अलाहाबाद येथील प्रशस्तीमधील स्तंभालेखामध्ये त्याच्या युद्ध मोहिमा आणि साम्राज्य विस्ताराचे वर्णन 7व्या श्लोकामध्ये मिळते. ज्यावेळेस समुद्रगुप्त राजा बनला तेव्हा गुप्ताचे राज्य मध्य भारतापर्यंत सीमित होते. विशेषतः मध्य व पश्चिम भारतात शकांची आणि दक्षिण भारतामध्ये वाकाटकांची सत्ता मजबूत होती. असे जरी असले तरी समुद्रगुप्ताने आपल्या साम्राज्यविषयक धोरणाची एक निश्चित आखणी केली आणि आपल्या तलवारीच्या जोरावर संपूर्ण भारतभर गुप्त साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या. समुद्रगुप्ताने आपल्या पराक्रमाने गुप्त राज्याला साम्राज्याचे स्वरूप दिले. सर्वप्रथम समुद्रगुप्ताने आर्यवर्त आणि उत्तर भारतातील लहान लहान राज्यांचा पराभव केला. पहिल्या उत्तर मोहिमेत त्याने पद्मावती, अहिच्छत्र आणि मथुरा ही 3 राज्ये जिंकली. त्यानंतर त्याने दक्षिण मोहिमेवर आपले लक्ष केंद्रित केले. या दक्षिण मोहिमेत समुद्रगुप्ताने 12 राज्यांचा पराभव केल्याचा उल्लेख सापडतो. त्यामध्ये कोसल, महाकांतार, कोरल, पिष्टपूर, कोट्टर, एरणपल, काची, अवमुक्त, पाल्लक, वेंगी, देवराष्ट्र, कुष्टलपूर यांचा समावेश होतो. अलाहाबाद प्रशस्तीनुसार या 12 राज्यांना समुद्रगुप्ताने पराजित जरी केले तरी त्यांच्यासाठी मात्र त्याने 3 प्रकारचे धोरण राबवले. पहिलं, ग्रहण म्हणजे शत्रूंवर अधिकार मिळवणे. दुसरे, मोक्ष
अधिकार मिळवून शत्रूला मुक्त करणे. तिसरे, अनुग्रह, जिंकलेल्या राज्याला परत करून शत्रूवर दया करणे व त्यांना मांडलिक बनविणे. आता हे 3 धोरण स्वीकारण्याचं कारण काय? कारण दक्षिणेतील ही 12 राज्ये पराभूत झाल्यानंतर इतर राज्यांनी सुद्धा स्वतःहून समुद्रगुप्ताचे वर्चस्व मान्य केले. पण त्यांना पूर्णपणे आपल्या साम्राज्यात विलीन न करता त्यांच्याकडून दान, नजराना आणि खंडणी घेऊन त्यांना अंतर्गत स्वतंत्रता दिली. त्यामुळे त्यांना अंतर्गत स्वतंत्रता मिळाल्याने कुठलीही जबाबदारी न घेता समुद्रगुप्ताचे दक्षिणेवर वर्चस्व प्रस्थापित झाले. म्हणजे विद्यार्थी मैत्रिणींनो, बघा, उत्तर भारताचा संपूर्ण प्रांत त्याने जिंकला आणि साम्राज्यात विलीन केला. का? तर उत्तरेत जर अंतर्गत स्वतंत्रता दिली असती तर गुप्तांच्या साम्राज्याला धोका निर्माण झाला असता. पण उत्तरेत अशा प्रकारची स्वतंत्रता न देता दक्षिणेत मात्र त्याने ही स्वतंत्रता दिली. कारण उत्तर भारतात राहून दक्षिणेवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे किंवा त्या दृष्टीने मोठी शासन यंत्रणा उभारावी लागेल हा विचार त्याचा असल्यामुळे त्याने आपल्या दक्षिणेतल्या धोरणात बदल केला. याशिवाय उत्तर भारतात त्याने पुन्हा दुसरी मोहीम काढली आणि या मोहिमेत त्याने 9 राज्यांचा पराभव केला. त्यामध्ये रुद्रदेव, मातील, नागदत्त, गणपतीनाग, नागसेन, अच्युतनाग, नंदीन, नंदवर्मन आणि बलवर्मन अशा 9 राजांचा उल्लेख आपल्याला सापडतो. ही राज्ये मात्र त्यांना स्वतंत्र न करता ती त्याने आपल्या साम्राज्याला सोडली. या 2 उत्तर मोहिमेमुळे समुद्रगुप्ताचे साम्राज्य उत्तर आणि पश्चिम भारतात स्थिर झाले. याशिवाय समुद्रगुप्ताने पूर्व भारतातील मांडलिक राज्ये सुद्धा आपल्या वर्चस्वाखाली आणली. त्यामध्ये समतट, कामरूप, द्वाक, नेपाळ आणि कर्तारपूर या प्रदेशांचा, या राज्यांचा किंवा या स्थानिक स्थळांचा समावेश असल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. ही पूर्व भारतातील मांडलिक राज्ये त्याच्या वर्चस्वाखाली आल्यामुळे पूर्व क्षेत्र ही गुप्तांच्या अधीन झालेले आपल्याला दिसून येते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर विविध जमातीची 9 गणराज्ये असल्याचा उल्लेख अलाहाबाद प्रशस्तीमध्ये मिळतो. समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाने प्रभावित होऊन या 9 गणराज्यांनी सुद्धा त्याचे मांडलिकत्व पत्करले. त्यामध्ये मालव, अर्जुनायन, योधेय, अभीर, मद्रक, प्रार्जुन, सनकानिक, काक, खारपरिक ही 9 गणराज्ये होती. या प्रकारे समुद्रगुप्ताने पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला. त्याच्या काळात भारतात शक आणि कुशाण या परकीयांची राज्ये होती. समुद्रगुप्ताच्या साम्राज्य विस्ताराबाबतचे धोरण बघता परकीयांनी समुद्रगुप्ताशी वैवाहिक संबंध जोडून मैत्रीपूर्ण संबंध तयार केले. परकीयांनी समुद्रगुप्ताला कन्यादान करण्याची व आपल्या राज्यात गरुड प्रतिमा असलेली नाणी वापरण्याची परवानगी मागितली असा उल्लेख आपल्याला सापडतो. या सर्व वैशिष्ट्यावरून हे लक्षात येते की समुद्रगुप्ताने आपल्या दिग्विजयी धोरणाने विशाल एकसंघी साम्राज्य प्रस्थापित केले. या दिग्विजयानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञाचे आयोजन केल्याचा उल्लेखही आपल्याला सापडतो. समुद्रगुप्ताचे साम्राज्य विस्ताराचे धोरण पाहता तो उत्तर व दक्षिण भारतावर आधिपत्य गाजविणारा महान सम्राट असल्याचे दिसून येते आणि त्यामुळे अनेक इतिहासकारांनी त्याला भारतीय नेपोलियन अशी ही उपमा दिलेली आहे. साम्राज्य विस्ताराबरोबर सम्राट समुद्रगुप्ताने उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था निर्माण केली, धार्मिक सहिष्णुता स्वीकारली आणि त्यामुळे देशाची सर्वांगीण प्रगती झाली. विद्यार्थी मैत्रिणींनो, यानंतर आपण चंद्रगुप्त द्वितीय, ज्याचा इतिहासात चंद्रगुप्त विक्रमादित्य असाही उल्लेख सापडतो, या शासकाच्या कामगिरीकडे लक्ष वेधूया. समुद्रगुप्ताने साम्राज्य विस्तारासंबंधी सुरू केलेले दिग्विजयाचे धोरण त्याचा उत्तराधिकारी चंद्रगुप्त द्वितीय याने पूर्णत्वास नेले. गुप्त काळातील तो पराक्रमी, प्रभावशाली शासक असल्याने त्याने या साम्राज्याला विस्तारित करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. विशाखा दत्त रचित देवी चंद्रगुप्तम नाटकामध्ये चंद्रगुप्त द्वितीय या शासकाचा उल्लेख आपल्याला मिळतो. इसवी सन 380 ते 414 ही त्याची कारकीर्द असून त्याच्या काळात सर्व क्षेत्रात भरभराट झाल्याने
गुप्त सुवर्ण युगाची पायाभरणी झालेली आपल्याला दिसून येते. या चंद्रगुप्त द्वितीयची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे परकीय सत्ता शकांवर विजय मिळविला. चंद्रगुप्ताने गुप्त साम्राज्याला रुद्रसिंह नावाच्या शक राजाचा वाढता धोका लक्षात घेऊन शकांविरुद्ध मोहीम काढली. इसवी सन 409च्या सुमारास चंद्रगुप्ताने रुद्रसिंहाच्या प्रदेशावर आक्रमण केले. या युद्धात दोन्ही सत्तेत संघर्ष होऊन रुद्रसिंह मारला गेला. या युद्धातील विजयामुळे शकांच्या वर्चस्वाखालील मध्य व पश्चिम भारतातील प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. युद्धात शकांवर विजय प्राप्त केल्यानिमित्त त्याने स्वतःला शकारी म्हणजे शकांचा विनाशक आणि विक्रमादित्य अशी पदवी लावली. त्यानंतर इतिहासात तो चंद्रगुप्त विक्रमादित्य या नावाने प्रसिद्ध झाला. याशिवाय गणराज्यांचा त्याने पराभव केला. त्यामुळे काही ठिकाणी त्याला गणारी असाही उल्लेख त्याच्याबद्दल केलेला आपल्याला दिसून येतो. शकांना पराभव करून चंद्रगुप्ताने कुशाण सत्तेवर विजय मिळवण्याचाही प्रयत्न केला. दिल्लीजवळ मेहरुली लोहस्तंभावर विष्णुध्वज असून त्यावर चंद्र नावाच्या राजाचा लेख कोरीव स्वरूपात आहे. इतिहासकारांच्या मते हे चंद्रगुप्त द्वितीय या राजाचे वर्णन आपल्याला दिसून येते. कुशाणांवर विजय मिळवल्यामुळे पंजाब व सिंध हा प्रदेश गुप्त साम्राज्याच्या वर्चस्वाखाली आलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर बंगाल प्रांतही त्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला आणि त्यामुळे पूर्व भाग पूर्णपणे गुप्तांच्या वर्चस्वाखाली आला. वाकाटक आणि नागवंशीय शासकांशी त्याने वैवाहिक संबंध जोडले आणि त्यामुळे त्या राज्यांशी मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. एकूण चंद्रगुप्त द्वितीयच्या काळात जवळपास संपूर्ण भारतात आपल्याला गुप्त घराण्याचे वर्चस्व निर्माण झालेले दिसून येते. चंद्रगुप्ताचा या पराक्रमाबरोबरच त्याने सांस्कृतिक क्षेत्रातही प्रगती केली. त्याने आपल्या दरबारात अनेक कलांना आश्रय दिला. विविध कलांमध्ये पारंगत अशा कलावंतांना आपल्या दरबारात मानाचे स्थान दिले. या कलावंतापासूनच त्याचा नवरत्न दरबार नावारूपाला आला. त्याच्या दरबारामध्ये संस्कृत महाकवी कालिदास, वैद्यकशास्त्र धन्वंतरी, फलज्योतिषी शपनक, स्थापत्यतज्ञ घटकर्पूर, शिल्पशास्त्री शंकू, व्याकरणकार वररुची, ज्योतिष पारंगत वराहमिहीर, वेताळ भट्ट आणि अमरसिंह हे नवरत्न होते. समुद्रगुप्ताप्रमाणे पराक्रम गाजवीत चंद्रगुप्त द्वितीय याने जनतेचे हित आणि लोककल्याणाचे उद्दिष्ट बाळगून कार्यक्षम प्रशासन व्यवस्था राबविली. त्याच्या काळात व्यापार, उद्योग, शेती यांची प्रगती झाली आणि त्यामुळे एकंदरीत राजकीय स्थैर्य, शांतता, सुखी सामाजिक जीवन, आर्थिक समृद्धी यामुळे चंद्रगुप्त द्वितीयची काळ म्हणजे गुप्त काळाचे स्वर्णयुग होते असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मैत्रिणींनो, जेव्हा आपण गुप्त कालखंडाला सुवर्णयुग या नावाने स्पष्ट करू इच्छितो तेव्हा फक्त राजकीय जीवन अभ्यासून चालणार नाही, तर त्या कालखंडामध्ये जी प्रगती झाली त्याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. विशेषतः इसवी सन 3ऱ्या शतकापासून भारतामध्ये जी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रगती झाली त्या सर्वांचं केंद्रबिंदू हे गुप्त साम्राज्य होते हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. त्या दृष्टीने आपण पहिल्यांदा गुप्त साम्राज्य स्वर्णयुगाकडे कसे वळले याचा मुद्द्यानुसार अभ्यास करूया. त्यातील पहिला मुद्दा आपल्याला म्हणता येईल राजकीय स्थिरता आणि एकीकरणाचे युग. श्रीगुप्त, घटोत्कच, चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त द्वितीय, कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त या सर्व गुप्त शासकांनी राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. चंद्रगुप्त प्रथम याने राजकीय स्थिरता निर्माण केली, तर समुद्रगुप्त याने उत्तर भारत तसे दक्षिण भारतातील 12 राज्यांना जिंकले. पूर्व व पश्चिम भारतातील राज्ये व गणराज्ये त्यांनी मांडलिकत्वाखाली आणली. चंद्रगुप्त द्वितीय याने गुप्त साम्राज्यावरील नियंत्रण कायम ठेवून शकांचा बंदोबस्त केला. त्याच्या काळात भारतात आलेल्या चीनी प्रवासी फाह्यांनी गुप्तकालीन जीवनाचे वर्णन केलेले आपल्याला दिसते. त्यावरून राजकीय एकीकरण आणि स्थिरता झाल्याचे स्पष्ट होते. दुसरा मुद्दा आपण त्या ठिकाणी स्पष्ट करूया आर्थिक विकासाचे आणि समृद्धतेचे युग.
शेती, उद्योगधंदे, व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट झाली. अंतर्गत व परदेशी व्यापाराला चालना देण्यासाठी व्यापारी क्षेत्रात सर्व सुविधा उपलब्ध करून दिली. गुप्त काळातील शासकांच्या सुवर्ण मुद्रा आर्थिक संपन्नतेची साक्ष देतात. चंद्रगुप्त विक्रमादित्याने जी सुवर्ण मुद्रा काढलेली होती त्याच्या एका बाजूला वीणावादक सरस्वती आणि दुसऱ्या बाजूला सिंहाचं चित्र आहे. हे प्रतीक आहे की त्याच्या काळामध्ये विद्येला आश्रय होता आणि सिंह हे पराक्रमाचे प्रतीक आहे. याचा अर्थ चंद्रगुप्त विक्रमादित्य व गुप्त शासकांच्या काळात भरभराट झालेली आपल्याला लक्षात येते. गुप्त काळात अनेक प्रसिद्ध शहरे वैशाली, तक्षशिला, श्रावस्ती, पाटलीपुत्र, प्रतिष्ठान, मथुरा ही व्यापारिक केंद्रे बनली. गुप्त काळात स्थल व जलमार्गाने परदेशी व्यापाराचा विकास झाला. कृषी क्षेत्रातही शासकांनी सुविधा दिल्याने प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे युग या दृष्टीने सुद्धा गुप्त काळाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. विशेषतः गुप्त काळात ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, आयुर्वेद, धातुशास्त्र या क्षेत्रात विद्वानांनी मनन, चिंतन, संशोधन करून मोलाची भर घातली. आर्यभट्ट नावाच्या खगोलशास्त्रज्ञाने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची कारणमीमांसा केली. पृथ्वी प्रदक्षिणेचा सिद्धांत मांडला. वराहमिहिर याने नक्षत्रविद्या, वनस्पतीशास्त्र, प्राकृतिक इतिहास व भूगोलाचे वर्णन केले. आर्यभट्ट याने गणित, दशांश पद्धती, शून्याचे महत्व आणि भूमितीचे महत्व विश्लेषित केले. आयुर्वेदशास्त्र यामध्ये धन्वंतरी, चरक, सुश्रुत, नागार्जुन, वाघभट्ट यांनी मोलाची भर घातली. तर धातुशास्त्रामध्ये विविध धातूच्या कलात्मक मुद्रा निर्माण झाल्या. आजही दिल्लीजवळ नेहरुली येथे एक लोहस्तंभ आहे. तो लोहस्तंभ कोणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेतून बनवलेला नसूनही तो न गंजलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येतो. यावरून हे सिद्ध होते की गुप्त काळामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची भरभराट झाली असावी. गुप्त कालखंडाचं आणखी एक सुवर्णयुगाचं वैशिष्ट्य स्थापत्य कलेच्या विकासाचे युग. प्राचीन भारतीय संस्कृतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्यामध्ये मंदिर, गुफा, विहार, चैत्यगृह, राजवाडे, स्तंभालेख, शिलालेख यांची बहुलता दिसून येते. गुप्त कालखंड ही त्याला अपवाद नसावा. विशेषतः गुप्त काळात निर्माण झालेले एरनचे विष्णू मंदिर, भुमराचे शिव मंदिर, देवगडचे दशावतार मंदिर, तिगवाचे विष्णू मंदिर, अहिच्छत्रचे शिव मंदिर, नागरी शैलीचे प्रतीक गुफा वास्तू, उदयगिरी, बदामी, वेरूळ, अजंठा, ऐहोळचे बौद्ध व जैन आणि हिंदू अशा प्रकारचे कला असलेले एक स्थापत्य या काळात निर्माण झाले. विशेषतः या लेण्यांमध्ये असलेले चैत्य, विहार आणि स्तूप त्या काळातील कलेची साक्ष देतात. गुप्त काळात भारतात प्रमुख लेण्यांचे खोदकाम झाले. गुप्तकालीन स्थापत्य कलेचा हेतू धर्मप्रसार, धर्मशिक्षण, उपासना व कलेची अभिव्यक्ती असल्याचे सिद्ध होते. शिल्पकलेच्या उन्नतीचे युग. भारतात शिल्पकलेला संजीवनी देणारे गुप्त युग असून तत्कालीन मंदिरे, लेण्या, चैत्यगृह आणि मंदिरांमधून ही शिल्पकला सजीव झाल्याचे दिसते. मूर्तिशिल्पाबरोबर बौद्ध आणि हिंदू धर्मातील प्रसंग शिल्पांच्या माध्यमातून रेखाटण्यात आले. मूर्तिकलेमध्ये मानवी प्रतिमेवर विशेष भर असून भव्यता, आध्यात्मिकता आणि कलात्मकता उल्लेखनीय ठरलेली दिसते. देवगड, भिलसा, नागोद, बनारस, सुलतानगंज, सारनाथ, उदयगिरी येथील मूर्तिकला विलोभनीय आहेत. मथुरा, वैशाली, बनारस येथील तृणमय मूर्ती म्हणजे मातीच्या मूर्ती शिल्पकलेची साक्ष देतात. मंदिरांच्या भिंतीवर, प्रतिमेच्या पाठीवर आणि स्तंभांवर ही शिल्पे अलंकृत केलेली दिसतात. अजिंठा लेणी क्रमांक 16, 17, 19 आणि वाघ गुफेतील भित्तिचित्रे बौद्ध कला आणि लौकिक जीवनाचे दर्शन घडवतात.
शिल्पकलेचे सर्वोच्च प्रगतीचे दर्शन गुप्त काळात दिसून आलेले सिद्ध होते. सांस्कृतिक प्रगतीचे युग. गुप्त काळात संस्कृत भाषेला राजाश्रय मिळाल्याने कालिदास, वीरसेन, पाणिनी, पतंजली, भास यांनी संस्कृत साहित्याचे निर्माण केले. कालिदासांनी अभिज्ञान शाकुंतलम, मेघदूत, ऋतुसंहार, मालविका अग्निमित्र या साहित्य माध्यमातून सामाजिक जीवन रेखाटले. विशाखा दत्त, शूद्र, अमरसिंह आदी विद्वानांनी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत ही भारतीय तत्वज्ञानाची 6 दर्शने पूर्ण करण्यास हातभार लावला. आसंग, वसुबंधू या बौद्ध तत्ववेत्यांनी आणि विष्णू शर्मा, गुणाढ्य, हरिसेन यांनी भारतीय साहित्याची दालने समृद्ध केली. गुप्त काळात कलेतील परिपक्वता आणि अभिव्यक्तीत नैसर्गिकता यांची प्रशंसा सर जॉन मार्शल यांनी केली असून अभिज्ञान शाकुंतलमचे जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरे झालेली दिसून येतात. याचा अर्थ असा होतो की गुप्त कालखंडामध्ये सांस्कृतिक प्रगती फार मोठ्या प्रमाणावर झालेली होती. सहिष्णुतेचे व संपन्नतेचे युग. गुप्त शासकांनी आपल्या धर्मसहिष्णू धोरणाने धार्मिक उदारता आणि सामंजस्य निर्माण केले. साम्राज्यातील राजकीय स्थैर्य, आर्थिक संपन्नता, धार्मिक सलोखा व कल्याणकारी शासकांमुळे गुप्तकालीन समाज सुखी, समाधानी, संपन्न, निर्भय व सुसंस्कृत बनला. परस्पर आदरभावामुळे सामाजिक जीवन निरोगी बनले. शक, कुशाण, पहलव यासारखे परकीय शासक भारतीय जीवन प्रवाहात एकरूप झाले. भारताचा निर्यात व्यापार वाढल्याने समृद्धता वाढली. गुप्तकालीन प्रजेने राजाचे अनुकरण करून भारतात सुवर्ण युग निर्माण केलेले आपल्याला दिसून येते. गुप्तकालीन प्रशासनाची वैशिष्ट्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा असं लक्षात येते की सुवर्ण युग निर्माण होण्यामध्ये प्रशासनाकडे त्यांनी दिलेले लक्ष आणि त्यामध्ये केलेले सुधार हे सुद्धा महत्त्वाचे ठरते. विशाल साम्राज्याची निर्मिती करीत असताना गुप्तांनी उत्कृष्ट प्रशासन निर्माण केले. त्यांच्या प्रशासन व्यवस्थेवर मौर्य, सातवाहन, शुंग, कुशाण शासन व्यवस्थेचा प्रभाव जाणवतो. जिंकलेली राज्ये, गणराज्ये, सामंतीय राज्ये, अधीनस्थ राज्ये आणि सीमावर्ती राज्ये यांचा गुप्त साम्राज्यात समावेश असून त्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणाला चालना दिली. इथे विकेंद्रीकरण या शब्दाला विशेष महत्त्व आहे. गुप्त शासक हे उत्तर भारतात होते आणि त्यांचे संपूर्ण राज्य हे भारतामध्ये पसरलेले होते. जर त्यांनी संपूर्ण सत्ता गुप्त शासकाकडे केंद्रित केली असती तर यदाकदाचित त्यांना एका ठिकाणाहून नियंत्रण करणे कठीण गेले असते. आणि म्हणून आपण बघतो की समुद्रगुप्ताने दक्षिण भारतातल्या राज्यांना जिंकले आणि त्यांना अंतर्गत स्वतंत्रता दिली, पण उत्तर भारतातील राज्यांना आणि सीमावर्ती राज्यांना त्याने स्वतंत्र केले नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सत्तेचे विकेंद्रीकरण करताना आपल्या साम्राज्याला कुठेही धक्का पोहोचणार नाही याचा पुरेपूर अंदाज घेऊन त्यांनी हे साम्राज्य विस्तार आणि प्रशासन निर्माण केले. राजा कितीही पराक्रमी असला त्याच्या पराक्रमाबरोबर त्याला उत्कृष्ट प्रशासनाची जोड असावी लागते. कारण प्रशासन स्थिर असेल तर जनतेचं समर्थन लाभते आणि जनतेचे सहकार्य लाभले तर राज्याची भरभराट होते. आणि नेमके गुप्त कालखंडामध्ये ही बाब आपल्याला प्रामुख्याने स्पष्ट होते की त्यांचं प्रशासन हे नियोजनबद्ध होतं. विशेषतः त्यांच्या कालखंडामध्ये केंद्रीय प्रशासनामध्ये राजा आणि मंत्री परिषद यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. राजा म्हणजे सम्राट हा राज्याचा आधारस्तंभ मानला जात असे. तो साम्राज्याचा सर्वोच्च प्रमुख होता. प्रशासनाचा, न्याय व्यवस्थेचा, कार्यकारी मंडळाचा म्हणजे कायदे बनवण्याचा आणि कायद्याची पालन करून घेण्याचा तो प्रमुख घटक होता आणि त्याची इच्छा ही अंतिम, त्याचे निर्णय हे अंतिम मानले जात असे. मात्र त्याला प्रशासनात मदत करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी मंत्री परिषद म्हणून कार्य करीत असे. राजा स्वतः आपल्या मंत्र्यांची नेमणूक करीत असे आणि ही नेमणूक करत असताना त्या मंत्र्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्या कर्तव्यामध्ये कुठेही कसूर झाली तर त्यांना काढण्याचा किंवा त्यांना पदोन्नती देण्याचा अधिकार हा सर्वस्वी सम्राटावर अवलंबून होता.
म्हणजे राजा आणि मंत्री परिषद यांचा जर अधिकाराचा आपण विचार केला तर राजा हा सर्वेसर्वा होता आणि सहसा राजा योग्य व्यक्तीची मंत्री म्हणून नेमणूक करीत असल्यामुळे त्याला प्रशासनामध्ये सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असावे. प्रशासनाचा दुसरा घटक अधिकरण विभाग असा होता. प्रशासनाला मदत करण्यासाठी विविध विभाग बनवण्यात आले होते. त्याचे प्रमुखही वेगवेगळे होते, मात्र त्यांची नेमणूक ही राजा स्वतःच्या निरीक्षणातून करीत असे. त्यामध्ये युवराज, सहसेनापती, महादंडनायक, महाबलाधिकृत, दंडपाशिक, महासंधी विग्रहिक, विनयस्थिती स्थापक, भांडागाराधिकृत, महाअक्षपाटलिक, प्रतिहार, युक्त पुरुष, सर्वाध्यक्ष, शौल्किक, गोलमिक, ध्रुवाधिकरण, कोट्टपाल या अधिकरण क्षेत्रातील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता. यांच्याकडे प्रत्येकाकडे स्वतंत्र कार्यभार देण्यात आलेले होते आणि त्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारी अंतिम सत्ता ही सम्राटाची होती. सत्तेच्या विकेंद्रीकरणानुसार केंद्राचे प्रांतीय प्रशासनामध्ये विभाजन करण्यात आले. प्रांतांना भुक्ती असे नाव होते. त्याचा प्रमुख उपरीक होता. प्रांताचे विषयमध्ये विभाजन करण्यात आले. त्याचा प्रमुख विषयपती, शहराचा प्रमुख नगरपाल आणि अंतिम घटक ग्राम, त्याचा प्रमुख ग्रामजन किंवा पदग्रामिक, ग्रामजनपद किंवा ग्रामिक असा होता. गुप्त शासकांनी प्रांतीय प्रशासनामध्ये विशेष बदल केला नाही. केंद्राप्रमाणे प्रांतातही स्वतंत्र अधिकारी नेमले आणि विकेंद्रीकरणाचे तत्व स्वीकारले. इथे ही एक बाब महत्वाची आपल्याला समजून घेता येईल की प्रांतीय प्रशासनामध्ये त्यांनी हस्तक्षेप न केल्यामुळे केंद्र आणि प्रांत यांच्यात कधीही संघर्ष उद्भवलेला दिसत नाही. केंद्राने काढलेले आदेश प्रांताने पाळायचे, प्रांताला एक प्रकारे अंतर्गत स्वातंत्र्य द्यायचे. मात्र प्रांतामध्ये जर बंडाळी किंवा विद्रोह झाला तर केंद्राने ते नियंत्रणात आणायची, असा एक व्यवहार इथे चालत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर महत्वाचं जे खातं होतं ते म्हणजे लष्कर आणि संरक्षण व्यवस्था. गुप्त काळात महाबलाधिकृत हा सैन्य विभागाचा मुख्य अधिकारी असून त्याच्या लष्कराचे 3 घटक होते: हत्तीदळ, पायदळ आणि घोडदळ. आणि या 3 दळामार्फत गुप्तांनी उत्कृष्ट सैन्य व्यवस्था निर्माण केली. विशाल साम्राज्य निर्माण करण्याचं जे श्रेय गुप्तांना मिळतं ते त्यांच्या लष्कर आणि संरक्षण व्यवस्थेवर होते. नुसती सैन्य रचना त्यांनी केली नाही, सैन्यांना प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रे पुरवणे, रसद पुरवठा करणे याकडे सुद्धा त्यांनी जातीने लक्ष दिले आणि म्हणून गुप्तांच्या काळात उत्कृष्ट सैन्य व्यवस्था तयार झाली. गुप्त प्रशासनाचा नंतरचा महत्वाचा घटक आर्थिक धोरण किंवा राजस्व व्यवस्था. भूमिकर राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते. राज्याच्या उत्पन्नाच्या मुख्य साधनामध्ये जमीन महसूल असून त्याला भागकर म्हटल्या जात असे. तो उत्पन्नाच्या 1/6 इतका असून तो वसूल करण्यासाठी ध्रुवाधिकरण विभाग होता. भोगकर, उपरीक कर, शुल्क कर, राजकर इत्यादी करापासूनही राज्याला उत्पन्न मिळत असलेले आपल्याला दिसून येते. गुप्त काळामध्ये न्याय व्यवस्था उत्कृष्ट होती. त्यामध्ये दिवाणी व फौजदारी अपराधासंबंधीचे स्वतंत्र कायदे, सम्राट सर्वोच्च न्यायाधीश होता. ग्रामीण स्तरावर पंचायत न्यायदान करीत असे. राजकीय व धर्मस्थानीय स्तरावर न्यायालय असून त्यांच्या मार्फत न्यायदानाचे कार्य केले जात असे. या सर्व वैशिष्ट्यावरून असं लक्षात येते की गुप्तकालीन प्रशासन व्यवस्था ही राज्याला भरभराटीकडे नेणारी ठरली. या सुवर्णयुगाचा जो पाया होता ती म्हणजे अर्थव्यवस्था. गुप्त काळातील अर्थव्यवस्था कशा प्रकारची होती हे आपल्याला या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे. गुप्तकालीन आर्थिक जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं घटक होतं ते म्हणजे कृषी. आर्थिक जीवन कृषी प्रधान असून शेती उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. अन्नधान्य, फळ, मसाल्याचे पदार्थ, औषधी वनस्पतीचे उत्पादन शेतीमधून घेतले जात असे. पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असून जलसिंचन व शासनाकडून मदत मिळत असे. शेतीपूरक पशुपालन या काळात होत असून शेतकरी संपन्न अवस्थेत होता आणि शेती ही स्वावलंबी जीवन जगण्याचे शिक्षण देणारी असल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी सापडतो.
गुप्त काळात जी भरभराट झाली त्या भरभराटीचं मूळ संपन्न कृषी जीवनमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतो. वर्तमान काळामध्ये सुद्धा हा संदर्भ इथे आपल्याला समजून घेण्यासारखा आहे की ज्या कालखंडामध्ये शेती समृद्ध होती, शेतकरी सुखी होता, तो देश संपन्न व सुखी असल्याचं चित्र आपल्याला दिसते. उद्योगधंदे व व्यवसाय. गुप्त कालखंड उद्योगधंद्याच्या प्रगतीचा होता. वस्त्र व्यवसाय, रंग व्यवसाय, खनिज उद्योग, धातू उद्योग, हस्तिदंत व्यवसाय, सुवर्ण व्यवसाय, लाकूड उद्योगांची आपल्याला तत्कालीन साहित्यामधून माहिती मिळते व संपन्नता स्पष्ट होते. या काळात हे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात स्थिर झाले आणि त्यामुळे व्यापार व वाणिज्याचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. वस्तू उत्पादनात वाढ झाल्याने स्थिर जीवनामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार वाढला. मोठी शहरे व्यापारी केंद्रे बनली. ब्रह्मदेश, चीन, इजिप्त, इराण, रोमन साम्राज्य, अरबस्थानाबरोबर भारताचा व्यापार होत होता. त्यासाठी जहाज उद्योग विकसित करण्यात आला होता. गुप्त काळात निर्यात व्यापाराचे प्रमाण अधिक होते. इथे हा मुद्दा महत्त्वाचा आहे की प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आयात व्यापार आणि निर्यात व्यापार याचं जेव्हा संतुलन आपण बघतो तेव्हा ज्या देशाचा निर्यात व्यापार अधिक असेल तो देश परकीय मुद्रा, परकीय चलन प्राप्त करू शकतो आणि त्या देशाच्या आर्थिक संपन्नतेत भर पडत असते. विशेषतः रोमन साम्राज्याच्या अनेक मुद्रा आपल्या देशात सापडलेल्या आहेत आणि त्या गुप्त काळाच्या संदर्भातील आहे. यावरून असं लक्षात येते की गुप्त कालखंडामध्ये भारताचा परकीय व्यापार अत्यंत प्रगतावस्थेत असावा आणि त्याचाच फायदा आपल्याला आर्थिक समृद्धतेसाठी झालेला दिसून येतो. या व्यापाराबरोबर वाणिज्यही विकसित झाले, व्यवसाय विकसित झाले आणि त्याच्यामुळे समाज जीवन सुखी संपन्न बनले. या सर्वांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आपल्याला इथे स्पष्ट करावी लागेल की व्यापार, वाणिज्य, व्यवसाय यांच्या नियमनासाठी, यांच्या विकासासाठी गुप्त कालखंडामध्ये स्वतंत्र आर्थिक संघटना निर्माण झाल्या. त्यामध्ये त्याला व्यावसायिक श्रेणी किंवा निगम असे नाव मिळाले. याचा अर्थ काय? समान व्यवसाय करणारे व्यापारी सामूहिक समूहाच्या उद्योगातून आपले संघटन बनवित असत व त्यांना निगम म्हणत असत आणि अशा व्यावसायिक संघटनांना श्रेणी म्हणत असत. निगम आणि श्रेणी या गुप्तकालीन साहित्यामध्ये या दोन्ही संघटनांचा उल्लेख असून यांचे कार्य काय होते तर व्यापार उद्योगात वाढ करणे, नफा व किंमत ठरवणे, वाद मिटवणे, दानधर्म व जनकल्याणकारी उपक्रम राबवणे हे त्यांचे कार्य होते. गुप्तकालीन आर्थिक भराभराटीसाठी श्रेणींचे योगदान उल्लेखनीय ठरल्याचे आपल्याला दिसून येते. श्रेणी, निगम या ज्या संस्था आहेत या प्राचीन भारतीय आर्थिक जीवनाच्या महत्त्वपूर्ण रक्तवाहिन्या असल्याचा उल्लेखही आपण करू शकतो. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही काही वैशिष्ट्यपूर्ण घटकांवर अवलंबून असते. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये आपल्याला शेती आणि पशुपालन हे प्रमुख उद्योग किंवा व्यवसाय असल्याचे दिसून येते. गुप्त काळही त्याला अपवाद नाही, पण गुप्त कालखंडामध्ये व्यापार आणि व्यवसायासाठी असलेले श्रेणी आणि निगम यांनी केलेले कार्य हे गुप्त कालखंडाला सुवर्ण युगाकडे नेणारे ठरले आणि म्हणून गुप्त कालखंडातील जी प्रगती आहे या प्रगतीचा चौफेर उल्लेख आपण सुवर्णयुग या नावाने करीत असतो. प्राचीन भारतीय इतिहासामध्ये अन्य घटकांचा अभ्यास करीत असताना भरभराटीचे युग म्हणून जेव्हा आपण गुप्त युगाचा उल्लेख करतो तेव्हा तो चारही बाजूनी असतो. अर्थात राजकीय एकीकरण, आर्थिक समृद्धता, धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती असा त्याचा अर्थ आपल्याला करता येईल. त्या कालखंडामध्ये सामाजिक जीवनामध्ये काही विशेष बदल झाले नसतील, जी काही परंपरा सुरू असेल ती परंपरा कायम ठेवल्या गेली असेल तरी अन्य घटकांचा जो विकास झाला त्यामुळे गुप्त कालखंड हा इतिहासामधला प्रगतीचा कालखंड मानला गेला. या दृष्टीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुप्त कालखंडाला सुवर्णयुग का म्हटले जाते याचा अभ्यास आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्यतः या टॉपिकवर एक 16 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. गुप्त कालखंडाला प्राचीन भारतीय इतिहासाचे स्वर्णयुग का म्हणतात? तर
कधीकधी लघुत्तरी प्रश्नामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाचे युग म्हणजे गुप्त कालखंडातील विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती स्पष्ट करा असा प्रश्न असू शकतो. सांस्कृतिक प्रगती स्पष्ट करा असा प्रश्न असू शकतो. त्या दृष्टीने हे सर्व मुद्दे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. इतिहासाचा विद्यार्थी या नात्याने जेव्हा आपण एखाद्या घटकाचा अभ्यास करतो तेव्हा त्या कालखंडाचा चौफेर अभ्यास आपल्याला अभिप्रेत असतो. आपण जेव्हा समुद्रगुप्त किंवा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राजकीय कामगिरीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांनी जसं साम्राज्य विस्तार केला त्याचप्रमाणे त्यांनी केलेली प्रशासकीय कामगिरी सुद्धा महत्त्वाची आहे. आणि म्हणून हे सर्व मुद्दे एकत्र करून मी आपल्यासमोर प्रथम सत्रातला प्राचीन भारतीय इतिहासातील सुवर्णयुग हा मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण एक 16 मार्कासाठी दीर्घोत्तरी प्रश्नांची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकाल असा विश्वास मी व्यक्त करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर कविता तातेड, इतिहास विभाग प्रमुख, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. BA प्रथम वर्ष प्रथम सत्र भारताचा इतिहास याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. या अभ्यासक्रमामध्ये प्राचीन भारतीय इतिहासातील सुवर्णयुग, गुप्त साम्राज्य किंवा गुप्त युग या अनुषंगाने काही मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. इसवी सन 3रे शतक ते इसवी सन 6वे शतक या कालखंडात गुप्त शासकांनी भारतात बलशाली विशाल साम्राज्य निर्माण करून विदेशी आक्रमणांपासून गुप्त साम्राज्य सुरक्षित केले. त्यामुळे भारतात राजकीय एकीकरण घडून आले आणि आर्थिक समृद्धी